नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करांविरोधी मोठी धडक कारवाई करून आंतरराज्य गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। ओडिशा राज्यातून गांजा आणून चंद्रपूर जिल्ह्यात विक्रीसाठी पुरवठा करणाऱ्या टोळीतील 3 महिला आणि 2 पुरुष आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 11 किलो गांजा, 1 ऑटो आणि मोबाईलसह एकूण 2,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काही महिला ओडिशा राज्यातून गांजा घेऊन बल्लारपूर मार्गे राजुरा येथे विक्रीसाठी जात आहेत। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर राजुरा सास्ती मार्गावर सापळा रचून संशयित ऑटो क्रमांक MH34 BH 1626 थांबवून तपासणी केली। तपासणी दरम्यान ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या पिशव्यांमध्ये 11 किलो अवैध गांजा आढळून आला। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले। या प्रकरणी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या कारवाईत 11 किलो गांजा, 1 ऑटो रिक्षा आणि 4 मोबाईल फोन असा एकूण 2,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद युनुस अली उर्फ बादशाह वय वर्ष 38 बल्लारपूर, लालचंद गणेश केसरकर वय वर्ष 65 राहणार बल्लारपूर, उमा हामू नुनावत वय वर्ष 50 राहणार मुडगू जिल्हा बरंगल तेलंगणा, ललीला आकाश दामले वय वर्ष 24 राहणार इटारसी मध्य प्रदेश आणि कुमारी आरती गुलाब परते वय वर्ष 28 राहणार भोपाळ मध्य प्रदेश यांचा समावेश आहे। तसेच या गुन्ह्यात ओडिशा राज्यातील मुनिगडा येथील मुख्य पुरवठादार इंद्रजीत पारासपेठ आणि रामबाबू हे आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवा, सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोलीस उपनिरीक्षक सरदेश बेलसरे, सहाय्यक फौजदार स्वामी चालेकर, पोलीस हवालदार किशोर बैरागडे, अजय बागेसर, पोलीस अंमलदार गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, छाया निकोडे, अपर्णा मानकर, गजानन मडावी तसेच सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूरच्या पथकाने पार पाडले। प्रकरणाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहेत। लोकनाय न्यूज, रोशन खानकुरे, चंद्रपूर।